मॉर्निंग सगळ्यांना. कसा होता काल रक्षाबंधनचा दिवस? खरं तर हा व्हिडिओ कालचाच आहे, पण मी आज अपलोड करत आहे कारण काल काही वेळ मिळालाच नाही मला. संध्याकाळी खूप उशीर झाला होता. आणि काय झालं, काल दुपारी सार्थक मला अचानक म्हटला की मम्मा शाळेत सेलिब्रेशन करणार आहे रक्षाबंधनचं आणि सरांनी एका मुलीला एक गिफ्ट द्यायला सांगितले, प्रत्येक मुलाला. मग मी काय गिफ्ट देऊ? तर म्हटलं चला काहीतरी विकत आणून, पेन वगैरे तो म्हणत होता, पेन पेन्सिल असं काहीतरी आणायला सांगितले. तर मी म्हटलं जाऊ दे, काय दरवर्षी पेन पेन्सिल वगैरे देतो. माझ्याकडे कापड शिल्लक होतं, ब्लाऊज उरलेलं कापड मी ठेवत असते कारण असे पाऊच पर्स वगैरे शिवत असते मी, कारण त्यात खूप वस्तू बसतात आणि कामाला येतात. काही मेकअपचं वगैरे सामान असतं, कुठं काय छोट्या छोट्या वस्तू खूप बसतात. मग मी बघा ह्या छान अशा दोघांना देण्यासाठी, त्यांच्या वर्गातल्या मुलींना देण्यासाठी मस्त असे पाऊच शिवले. कसे वाटले तुम्हाला? मला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान दिसत आहेत आणि कलर पण खूप छान आहे त्यांचा, असा रेड आणि ब्रॉकेट पीस होता तो. तर त्याच्या खूप छान अशा मी 2 मस्त पर्स शिवल्या दोघांना आणि आय होप की त्याच्या वर्गातल्या मुलींना ते आवडतील. आणि मग त्याच्यानंतर 8-10 दिवस पाऊस नव्हता आणि बघा पावसाने पण रक्षाबंधनच्या दिवशी छान अशी हजेरी लावली आणि मस्त पाऊस पडत होता. आणि दुपारी काय झालं, बँकेत जायचं होतं म्हणून तिथं शेजारी एक दुकान होतं काचेच्या वस्तूंचं. मी तिथे गेले तर तिथे मला एक तो कप खूप आवडला. तो खरं तर तो कप आईस्क्रीम खायचा आहे वाटतं, पण मला पण नक्की माहित नाही, पण मला खूपच आवडला. स्वस्त होता, 50 रुपयालाच होता. मग मी लगेच एक कप घेऊन आले चहा पिण्यासाठी. मला खूप आवडतं काचेच्या वस्तूचं, म्हणजे नाही का वापरायला. आणि चहा मध्ये तर रोजच यूज होणार आहे. मग मी म्हटलं चला घेऊया एक कप. आणि मग आता कप आणला, म्हणलं चहा तर झालाच पाहिजे आणि मस्त पाऊस पण पडत होता बाहेर. मग मी मस्त माझ्यासाठी असा चहा केला आलं टाकून आणि मग चहा घेतला. आणि 6 वाजले होते तेव्हा. आणि मग मी म्हटलं चला आता पटपट स्वयंपाक करून घेतला, कारण संध्याकाळी माझ्या मुलांना राख्या पण बांधायच्या असतात आणि त्याच्यामुळे मग संध्याकाळी खूप वेळ जातो फोटो काढणं, राख्या बांधणं, रांगोळी ताट करणं हे. तर ह्या मी दुपारी पण ह्याच राख्या दुपारीच तयार केल्या होत्या की ब्लाऊजचं मटेरियल होतं माझ्याकडे उरलेलं वर्कचं. आणि मग म्हटलं दोघांनाच राख्या, मग चला आज होममेड राख्या पण बनवू. मग मी छान अशा 2 राख्या बनवल्या, पण खूप वेळ गेला, व्हिडिओ वगैरे काही काढला नाही त्या राख्या बनवताना, कारण खूप वेळ लागला छोटे छोटं नाही का असं चिटकवण्यासाठी सगळं बारीक बारीक. मग मी नाही व्हिडिओ काढत बसली, पटपट ह्या राख्याच बनवून घेतल्या आणि 2 बनवल्यात, बघा कशा वाटतात. मग त्याच्यानंतर मग संध्याकाळी स्वयंपाक झाल्यावर मी ताट वगैरे केलं आणि म्हटलं छान आवरले, चला एक रील पण काढूया मस्त. तर मी ती रील पण अपलोड करणार आहे, ती पण तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवर. आणि मग त्याच्यानंतर आमचं रक्षाबंधन सुरू झालं. खरं तर माझ्या मुलांना सख्खी बहीण नाही, दोघं पण मुलंच आहेत मला, त्याच्यामुळे त्यांना ही रक्षाबंधन आणि भाऊबीजेला त्यांना ही बहीण नाही ही खंत खूप मोठी असते. पण त्यामुळे मी त्यांचं म्हणणं असतं मुलांचं की मम्मा आता आम्हाला काही सख्खी बहीण नाही आणि चुलत बहिणी आहेत, त्या पण लांब आहेत, पण त्या पण येत नाही आणि आम्हाला पण जायला जमत नाही तिकडे. त्यामुळं माझ्या मुलांची मी एका दिवसाची बहीण असते त्यांच्या हट्टासाठी. आणि चालतेच की मुलांना आईने राखी बांधलेलं, कारण मुलं पण आईचं रक्षणच करतात की मोठं झाल्यावर. त्यामुळे मग मी माझ्या मुलांची दरवर्षी एका दिवसाची बहीण असते, जसं मी टायटलमध्ये दिलं होतं. आणि मस्त असं आमचं सेलिब्रेशन झालं आणि मग फोटो वगैरे काढले आणि मग जेवण केलं. जेवणात विशेष काय नाही, ग्रीन पीसची भाजी, चपाती, साधा भात, मसाले भात, लोणचं एवढंच होतं. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.